बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल्स आणि प्रोसेस या चॅप्टर मध्ये आपण आज पीवाय बघणार आहोत. तर या चॅप्टर मध्ये टोटल 83 पीवायक्यू आहेत. ते 83 पीवायक्यू आपण वन शॉट व्हिडिओ मध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला मग त्या पीवाय कडे डिस्कस करायला स्टार्ट करू. तर बघा, पहिला जो पीवायक्यू दिला आहे ती काय आहे विचारलं. प्रिन्सिपल्स ऑफ द बायोटेक्नॉलॉजी मधनं जो फर्स्ट क्वेश्चन आहे, म्हणजे फर्स्ट नाही म्हणता येईल पण चॅप्टर मधला दिलेला आहे फर्स्ट टॉपिक ते होईल. तर त्यामध्ये बघा, फर्स्ट जो क्वेश्चन आहे, डीएनए मॉलिक्यूल which the gene of interest are integrated for the cloning, त्याला काय म्हणतात. तर आपल्याला माहिती आहे की बायोटेक मध्ये जीन क्लोनिंग करीत असते, तर त्यामध्ये जे इंटिग्रेटर क्लोनिंग केली जाते फॉर क्लोनिंग, तर त्यासाठी काय आपण मॉलिक्यूल वापरला जाते, एक टेम्पलेट, दुसरा आहे कॅरियर, तिसरा ट्रान्सफॉर्मर आणि 4 नंबरचा वेक्टर. तर आपल्याला माहिती की वेक्टर जे असते त्याला इंटिग्रेट केलं जाते आणि डीएनए अदर मॉलिक्यूलच्या डीएनए सोबत आणि त्याला काय केलं जाते, इंट्रोड्यूस केलं जाते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, द कटिंग ऑफ द डीएनए इनटू स्पेसिफिक लोकेशन बिकम पॉसिबल विथ द डिस्कवरी ऑफ द सेलेक्टिकल मार्कर बी लायगेज, ती रेस्ट्रिक्शन एन्झाइम आणि 4 नंबरचा प्रोब. तर आपल्याला माहिती की रेस्ट्रिक्शन एन्झाइम किंवा ह्याला मॉलिक्युलर सीजर पण म्हटलं जाते, तर ही ह्याच्यामुळे कटिंग पॉसिबल झाली. तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग केस इज रॉंग मॅचिंग. आता सोमॅटिक हायब्रिडायझेशन फ्युजन ऑफ द टू सेल, दुसरा आहे वेक्टर डीएनए साइट ऑफ टीआरएनए सिंथेसिस. त्यानंतर मायक्रो प्रोपगेशन इन विट्रो प्रोडक्शन ऑफ द प्लांट इन द लार्ज नंबर. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे की अनऑर्गनाइज्ड मास ऑफ द सेल प्रोड्यूस टिश्यू कल्चर, त्याला काय म्हणते, कॅलस. तर यामध्ये बघा, वेक्टर ऑफ द डीएनए, वेक्टर डीएनए साइट ऑफ टीआरएनए एमआरएनए, वेक्टर डीएनए साइट ऑफ टीआरएनए नसते प्रोडक्शन. तर जर आरएनए प्रोडक्शन न करता आपण काय करतो, डीएनए प्रोड्यूस करत असतो. त्यापासून वेक्टर डीएनए मध्ये डीएनए इंट्रोड्यूस करून आणि आरआरएनए बायोटेक्नॉलॉजी मध्ये तयार केलं जातं, एमआरएनए तयार करून केला जाऊ शकते. पण वेक्टर डीएनए पासून आपण काय मिळणार आहे, आपल्याला फक्त डीएनए मिळणार आहे, कारण की डीएनए पासून डीएनए. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग टेक्निक्स मेड पॉसिबल टू जेनेटिकली इंजिनियर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय केलं आता जेनेटिक इंजिनियरनी ह्युमन साठी काय केलं बघा. तर रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्निक्स, एक्स-रे डायफ्रॅक्शन, हेवियर आयसोटोप लेबलिंग आणि हायब्रिडायझेशन. आपल्याला माहिती आहे की रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी किंवा आरडीएनए टेक्नॉलॉजी विथ टेक्निक मेड इट इज पॉसिबल टू जेनेटिक द इंजिनियर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला मॉडिफाय करायचे त्याने पॉसिबल बनवलं. त्यानंतर हे 5 नंबरचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड जीन क्लोनिंग मध्ये काय वापरलं जाते, न्यूक्लिओइड, लॅमोसोम्स, मेसोसोम आणि 4 नंबरचं प्लाझमिड. तर आपल्याला माहिती आहे की प्लाझमिड जे असते ते वेक्टर म्हणून काय केलं जाते, जीन क्लोनिंग मध्ये वापरलं जाते. 6व्या नंबरचा क्वेश्चन आहे, मॅनिप्युलेशन ऑफ द डीएनए इन जेनेटिक इंजिनिअरिंग इज पॉसिबल ड्यू टू डिस्कवरी ऑफ द. आताच आपण क्वेश्चन बघितलं पीवायक्यू मध्ये, तर रेस्ट्रिक्शन एन्झाइमची डिस्कवरी झाल्यामुळे काय झालं, एक सगळं काय झालं, पॉसिबल झालं. त्यानंतर 7व्या नंबरचा क्वेश्चन आहे, बॅक्टेरिया जनरली युज्ड इन द जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये कोणती बॅक्टेरिया जनरली काय केलं जाते, यूज केला जाते, ॲग्रोबॅक्टेरियम, त्यानंतर बॅसिलस, स्युडोमोनास आणि कोलेस्ट्रिडियल. ही महत्त्वाचा आणि चांगला क्वेश्चन आहे. त्यामध्ये बघा, ॲग्रोबॅक्टेरियम ट्यूबिशियन जी आपण रूट नोड्यूल मध्ये टोबॅकोचे इंट्रोड्यूस करण्यासाठी जे वापरले जाते त्याला काय म्हटलं जाते, ॲग्रोबॅक्टेरियम. तर ॲग्रोबॅक्टेरिया टोबॅकोच्या नाही, प्लांटच्या रूट नोड्यूल्स मध्ये काय करण्यासाठी, ट्यूमर इंड्यूस करण्यासाठी टीआय प्लाझ्मिड बी म्हटलं जातं, त्याला ॲग्रोबॅक्टेरियम ट्यूबिफिशियन वापरलं जातं. तर ही महत्त्वाचा बॅक्टेरिया जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये वापरला जाते. त्यानंतरचा बघा क्वेश्चन काय, क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतो बघा. क्वेश्चन नंबर 8 म्हणतोय, which one of the following is related to genetic engineering, heterosis, mutation, plastid आणि प्लाझमिड. तर आपल्याला माहिती आहे की प्लाझमिड जे असते ती वेक्टर म्हणून वापरले जाते. प्लास्टिड मध्ये कन्फ्युजन होणार, प्लास्टिक स्टोरेज मटेरियल सेल मधलं स्टोरेज मटेरियल, जसं की अमायलोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट, कलर, क्रोमोप्लास्ट, हे सगळे हे असतात. 9 नंबरचा, genetic engineering is possible because of the तीनदा क्वेश्चन आला genetic engineering. We can cut a DNA to specific endonuclease like the DNA. One restriction endonuclease is purified from the bacteria can used in the vitro. त्यानंतर phenomenon of the transduction in a bacteria is well understood झालं तर त्या टाइमला we can see a DNA by the electron microscope.
तर आता तीनदा क्वेश्चन आला ही रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस इज प्युरिफाइड फ्रॉम बॅक्टेरिया कॅन यूज इन विट्रो म्हणजे बाहेर पण आपण त्याला काय केलं तर वापरू शकतो. त्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन आहे व्हेन सायंटिस्ट मेक अ एनिमल सुपिरियर बाय वीक ऑफ द जीनोटाइप इंट्रोडक्शन फॉरेन जीन इनटू इट्स इज कॉल्ड एज त्याला याला काय म्हटलं जाते त्यामध्ये इम्युनायझेशन त्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग टिश्यू कल्चर आणि बायोटेक्नॉलॉजी तर आपल्याला माहिती आहे की इंट्रोड्यूस केल्यानंतर त्याच्यापासून सुपिरियर बनवायला काय म्हटलं जाते जेनेटिक इंजिनिअरिंग. त्या नंबरचा 11 नंबरचा क्वेश्चन विच वन ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम रिलेटेड विथ द जेनेटिक इंजिनिअरिंग सोबत कोण रिलेटेड आहे मायटोकॉन्ड्रिया प्लास्टिड गोल्गी बॉडीज आणि लायकोझोम. आता ही बी क्वेश्चन तीनदा आलाय की प्लास्टिड ही काय काय जेनेटिक इंजिनिअरिंगशी रिलेटेड असते. त्यानंतरचा जो टॉपिक आहे टूल्स ऑफ द रिकॉम्बिनेंट बायोटेक्नॉलॉजी. टूल्स ऑफ द रिकॉम्बिनेंट बायोटेक्नॉलॉजी मधून आपल्याला काय करायचं क्वेश्चन बघायचे. तर बघा आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट रिगार्ड टू रेस्ट्रिक्शन एन्झाइमच्या रिगार्ड रॉंग स्टेटमेंट आपल्याला आयडेंटिफाय करायचे. दीज रेस्ट्रिक्शन एन्झाइम फंक्शन by inspecting the length of the DNA sequence. त्यानंतर they cut a DNA strand DNA at the palindromic site. They are useful in genetic engineering. And last number option is sticky and can be joined by the using a DNA ligase. तर आपल्याला काय करायचंय रॉंग स्टेटमेंट ओळखून काढायचं. जी स्टिकी एंड असतात ना स्टिकी एंड जॉइंड बाय द युजिंग द डीएनए लायगेज ही यातली रॉंग स्टेटमेंट आपल्याला दिली ही नीट 2020 मधला क्वेश्चन आहे की इच रेस्ट्रिक्शन एन्झाइम as a function of inspecting length. कारण की ही लेंथला इन्स्पेक्ट का करणार आहे कारण की लेंथला डीएनए ला कट करू शकते आणि डीएनए कट केलं म्हणजे काय करते त्याचं इन्स्पेक्शनच करते ना एक प्रकारे. दे कॅन कट अ डीएनए साइट at the site of the palindromic sequence ही बरोबर आहे. they usually in the genetic engineering आपण आताच तीनदा बघितलंय क्वेश्चन की जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये एलिमिनेशन मध्ये पण आपण ऑप्शन काढू शकतो. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे चूज द करेक्ट पेअर ऑफ द फॉलोइंग. लायगेज काय केली जॉइंट टू डीएनए मॉलिक्यूल पॉलिमरेज काय करते ब्रेक द डीएनए इनटू फ्रॅगमेंट. न्यूक्लियस काय करते सेपरेट टू डीएनए स्ट्रँड आणि एक्झोन्यूक्लियस काय मेक्स कट्स ऍट द पोझिशन विदिन डीएनए. तर विदिन डीएनए नसतं ते चुकीचं आहे. त्यानंतर न्यूक्लियस सेपरेट करत नाही तर आरएनए पॉलिमरेज सेपरेट करत असते. तर त्यामध्ये पॉलिमरेज काय ब्रेक नसते करत पॉलिमराइज करत असते. लायगेज काय करत असते दोन डीएनए ला जॉइन करत असते. ही नीट 2020 चा क्वेश्चन ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन आहे काय म्हणते बघा इन द स्पेसिफिक पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स विच इज रिकॉग्नाइज्ड बाय द इको आर त्याला काय म्हणते पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स याच्यामध्ये काय तर तीन क्वेश्चन लगातार त्यातनं आतापर्यंत पडले. तर त्यामध्ये 5 डॅश एंड जी ए टी टी सी टी डॅश एंड सी टी ए ए जी. तर बी ऑप्शन काय दिले तर ह्यामध्ये आपल्याला माहिती असते डायरेक्ट टू कॉम्पाउंड. तर आपल्याला माहिती असते की 5 डॅश टू 3 डॅश काय असते त्याचा पहिला जो स्टँड असते त्याचा सिक्वेन्स असते आणि त्या सिक्वेन्स पॅलेंड्रोमिक समजा आपण तिथून रीडिंग केली इकडे तर दुसऱ्या स्टँडला बी 5 डॅश करून 3 डॅश रीडिंग करायची. तर आपल्याला माहिती असते जी ए टी टी सी ही याचा एक सिक्वेन्स असते जी एनसीईआरटी मध्ये क्लिअर कट मेन्शन केलेला आहे. त्याच जी ए टी टी सी त्या साइडने पण काय सेम रीडिंग येते म्हणून ही इको आर वन चा काय आहे पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स आहे नीट 2020 चा क्वेश्चन. आणि 4 नंबरचा आणखी एक क्वेश्चन यातनं पडलेला आहे की सिक्वेन्स that control copy number of the linked DNA in the vector is termed as. कोणता सिक्वेन्स आहे की कॉपी नंबर काय करते लिंक डीएनए चा टर्म ही करते लिंक्ड डीएनए इन द वेक्टर कॉपी नंबर कंट्रोल करायला. तर सिलेक्टेबल मार्कर ओराय साइट पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स आणि रिकॉग्नाइज्ड साइट. ते आपल्याला माहिती की ओराय साइट नंतर ओराय साइट काय झाली ओपनिंग झाली तिथं तर काय होत असते त्याने काय होतं कॉपी वाढणार आहे त्याच्या आणि ही काय करणार याच्या नंबर नुसार काय करणार कॉपी नंबर याचे काय कंट्रोल करणार. त्यानंतरचा आणखी 5 क्वेश्चन लगातार ह्यातनं पडलेले जेल इन अ जेल इलेक्ट्रोफोरेसिस separated DNA fragment can be visualized with the help of. the separated DNA कशाने visualize केले acetoacetamide by bright blue light त्यानंतर ethidium bromide UV radiation acetocarmine in UV radiation ethidium bromide in infrared radiation. तर आपल्याला क्लिअर कट यासाठी मध्ये दिलेलं आहे की इथिडियम ब्रोमाइड मध्ये यूव्ही रेडिएशन काय केलं जाते की इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये वापरले जाते. त्यानंतरचा 17 नंबरचा क्वेश्चन आहे की फॉलोइंग स्टेटमेंट आर डिस्क्राइब द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द
restriction in the nucleus. Identify the incorrect statement. Incorrect statement आपल्याला identify करायचं आहे. The enzyme recognize the specific palindrome nuclear sequence in the DNA. त्यानंतर the enzyme cut a DNA molecule identified position within the DNA. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे enzyme bind the DNA at the specific site and cut only one strand of the two stand. And last number of the DNA enzyme cut the sugar phosphate backbone at the specific site. तर आपल्याला माहिती की दोन्ही साइड काय केले, दोन्ही स्टँड काय केले जाते, कट केले जाते, जे की रेस्ट्रिक्शन इन न्यूक्लियस त्याला कट करण्यात आले. ही ऑप्शन चुकीचा दिलेला आहे आपल्याला. तर त्यानंतर 18 नंबरचा क्वेश्चन आहे सिलेक्टेबल मार्कर. तर बघा 2020 मध्ये टोटल 5 क्वेश्चन याच्या प्रमाणे पडलेले. तर selectable marker is used in the help in the eliminating a non-transformers so that transformer can recognize regenerated. दूसरा काय आहे identify the gene and desired trait in the alien organism. त्यानंतरचा ऑप्शन आहे select the suitable transformation in the specific crop. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे mark the gene on the chromosome isolation using the restriction enzyme. तर यामध्ये ट्रान्सफॉर्मरची ग्रोथ करायची असते आणि नॉन ट्रान्सफॉर्मरला काय करायचं आहे इलिमिनेट करायचं असते. त्यासाठी सिलेक्टेबल मार्कर आपल्याला यूज केला जाते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे given below are the four statement pertaining to separation of the DNA fragment using the gel electrophoresis. Identify the incorrect statement. आपल्याला काय करायचे gel electrophoresis बरोबर ओळखायचे. त्यामध्ये DNA is a negatively charged molecule so it is loaded on the gel towards the anode terminal. दुसरा नंबरचा काय आहे DNA fragments are travel along the surface of the gel whose concentration does not affect of the DNA and the smaller size of the DNA fragment larger is the distance traveled by the through it. तर हे एकदम करेक्ट ऑप्शन आहे. तर 3 नंबरचा ऑप्शन असला पाहिजे. त्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन काय दिला आहे आपल्याला प्युअर डीएनए कॅन बी व्हिज्युअलाइज्ड बाय द एक्सपोजिंग यूव्ही रेडिएशन. एक्सपोज करून काय करू शकते आपल्याला प्युअर डीएनए बघू शकते. त्यामध्ये बघा आता डीएनए इज अ निगेटिव्ह चार्ज. इतर आपल्याला माहिती की निगेटिव्हली चार्ज आहे आणि इनकरेक्ट ओळखायचं. पण काय बघा एनोडला नसते तर ती कॅथोडला काय केलं जाते. एनोड कसा असणार आहे एनोड पॉझिटिव्ह असणार आहे आणि ती काय करणार आहे निगेटिव्हला काय करणार आहे रिपेल करणार अट्रॅक्ट करणार आहे. पण एनोड पासून एनोड कडे आपल्याला त्याला काय करायचं एनोड निगेटिव्ह असते पण त्याकडे न्यायचं असतं म्हणजे हे चुकीचं आहे कारण की एनोडला नसताना डीएनए कुठं काय कॅथोडला रिलीज केलं जातं. त्यानंतर दुसरा ऑप्शन काय आहे डीएनए फ्रॅगमेंट आर ट्रॅव्हल अराउंड द सरफेस ऑफ द जेल whose concentration does not affect the movement of the DNA. ही पण चुकीचं आहे कारण की कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं तर डीएनए चे मूवमेंट जास्त वाढणार आहे. त्यानंतर स्मॉलर साइज ऑफ द डीएनए फ्रॅगमेंट लार्जर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल टू इट. ही बरोबर एकदम. आणि प्युअर डीएनए कॅन बी व्हिज्युअलाइज्ड डायरेक्टली बाय एक्सपोजिंग यूव्ही रेडिएशन. यूव्ही रेडिएशन नाही तर याला इथिडियम ब्रोमाइड पण वापरावं लागेल. ही आताच क्वेश्चन आपण बघितलाय. तर त्यानंतरचा जे क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 बघूया मग आता which of the following commonly used as the vector for the introducing the DNA fragment in a human lymphocyte. Human lymphocyte मध्ये DNA fragment introduce करायचे तर रेट्रोव्हायरस याला TI प्लाझ्मिक लॅम्बडा फेज आणि PBR322. तर त्यामध्ये रेट्रोव्हायरस जे कॅन्सर साठी विकारले म्हणतात ते आपल्याला ह्यासाठी वापरावं लागते. त्यानंतर the DNA fragment which are separated on the agar gel can be visualized by the staining. ही महत्त्वाचा क्वेश्चन आहे कारण की दोनदा पडल्यात आहे. इथिडियम ब्रोमाइड वापरला इथिडियम ब्रोमाइड आणि यूव्ही रेडिएशन वापरले जाते. त्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन आहे डीएनए फ्रॅगमेंट आर द निगेटिव्हली चार्ज न्यूट्रल आयदर पॉझिटिव्ह और निगेटिव्हली चार्ज डिपेंडिंग ऑन द साइज. आणि लास्टचा ऑप्शन आहे पॉझिटिव्हली चार्ज. तर पॉझिटिव्हली चार्ज असते तर निगेटिव्हली चार्ज असते डीएनए फ्रॅगमेंट. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 23 नंबरचा क्वेश्चन जीन विच whose expression help in the identify transformer is known as the. त्याला काय म्हणतात वेक्टर प्लाझमिड स्ट्रक्चरल जीन आणि सिलेक्टेबल मार्कर. आपल्याला आताच क्वेश्चन बघितला दोनदा क्वेश्चन पडला आहे सिलेक्टेबल मार्कर म्हटलं जाते त्याला. त्यानंतरचा 24 नंबरचा त्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द क्रायटेरियन फॉर द डीएनए फ्रॅगमेंट मूवमेंट ऑन अ अक्रॉस जेल during the gel electrophoresis. तर gel electrophoresis साठी क्रायटेरिया काय आहे स्मॉलर द फ्रॅगमेंट साइज फार्दर इट मूव. आता बघितलं की आपण ही एकदम करेक्ट आहे. पॉझिटिव्हली चार्ज फ्रॅगमेंट मूव फार्दर
मूव टू फार्दर एंड ही चुकीचं आहे कारण की निगेटिव्हली चार्ज असते तर फ्रॅगमेंट डीएनए चे निगेटिव्हली चार्ज फ्रॅगमेंट डू नॉट मूव्ह तर निगेटिव्ह चार्ज मूव्ह करते लार्जर द फ्रॅगमेंट साइज फार्दर इट मूव्ह ही चुकीचं आहे तर ऑप्शन नंबर इज द करेक्ट त्यानंतर 25 नंबरचा क्वेश्चन आहे काय म्हणते बघा फॉरेन डीएनए अँड द प्लाझ्मिड कट बाय अ सेम रेस्ट्रिक्शन इन न्यूक्लियस कॅन बी जॉईंट टू फॉर्म अ रिकॉम्बिनेंट प्लाझ्मिड बनवण्यासाठी जॉईंट केले जाते तर यामध्ये काय विचारलं आपल्याला foreign DNA and the plasmid cut into the restriction same restriction endonuclease ने काय केले त्यांना कट केले can be joined to form the joint काय केले जाते तर आपल्याला माहिती की ligase हे एन्झाइम ने काय केले जॉईन केले जाते ते दोनदा पडला ही पण क्वेश्चन त्यानंतर दोनदा नाही तीनदा पडलं 26 नंबरचा क्वेश्चन which one of the following restriction enzyme produce the blunt end the blunt end आणि sticky end प्रोड्यूस करायचे असते restricted and endonuclease ने तर कोण ब्लंट एंड प्रोड्यूस करते त्यामध्ये साल A1 इको RV XHOR1 आणि हिंड 3 आपल्याला हे चार ऑप्शन इथे दिलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला इको RV काय करत असते ब्लंट एंड प्रोड्यूस करते आणि इको R1 काय करत असते स्टिकी एंड प्रोड्यूस करत असते त्यानंतर बघा 27 नंबरचा क्वेश्चन आहे which one of the following is not a feature of the plasmid ट्रान्सफरेबल सिंगल स्टँडर्ड इंडिपेंडेंट रिप्लिकेशन आणि सर्क्युलर स्ट्रक्चर तर यापैकी कोणतं त्याचं ही नाही तर सिंगल स्टँडर्ड नसते ते डबल स्टँडर्ड सर्क्युलर एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए असते त्यानंतर 28 नंबरचा विच वन ऑफ द फॉलोइंग रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे कंचा इंस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे डीएनएज 1 आरएनएज 1 हिंड 2 आणि प्रोटीएज तर यामध्ये बघा हिंड 2 जी आहे ती काय आहे एक प्रकारचा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे त्यानंतर 29 नंबरचा इंट्रोडक्शन ऑफ द टीडीएनए टू द प्लांट सिम्बॉल एक्सपोजिंग द प्लांट टू द कोल्ड ब्रीथ पिरियड अलाउइंग द प्लांट रूट टू स्टॅक इन वॉटर infection of the plant by the egg or bacterium to be patient altering the pH of the soil by stocking heat stocking by the to the plant त्यामध्ये माहिती टीआय प्लाज्मिड काय इंट्रोड्यूस केला जाते ॲग्रोबॅक्टेरियम ट्यूबिफिशियन जे आपण आताच क्वेश्चन बघून आलेलो त्यानंतरचा 30 नंबरचा क्वेश्चन आहे बघा आता which vector can be clone only small fragment of the DNA bacterial artificial chromosome yeast artificial chromosome plasmid cosmid तर स्मॉल डीएनए फ्रॅगमेंट कोण हे करत असते एनसीईआरटी मध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की प्लाझ्मिड ते काम करत असते जास्त हे करण्यासाठी कॉस्मेट वापरलं जाते त्यानंतर 31 नंबरचा कॉमनली यूज वेक्टर फॉर अ ह्यूमन जीनोम सिक्वेन्सिस साठी कोणता कॉमनली यूज केला जातो डीएनए बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम किंवा ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम एक्सप्रेशन वेक्टर अँड द टी और टी बाय ए क्लोनिंग वेक्टर वापरले जाते तर ह्यामध्ये म्हटले क्लिअर कट एनसीईआरटी मध्ये आपल्याला मेन्शन केलेलं आहे की ह्यूमन जीनोम प्रोडक्ट मध्ये बॅक आणि यॅक ही दोन काय केले जाते वेक्टर वापरले जाते त्यानंतरचा 32 नंबरचा क्वेश्चन आहे काय colonize of the colonies of the recombinant bacteria appear white in contrast to blue colonies of the non-recombinant bacteria because non-recombinant ची blue colony आपल्याला दिसून येते पण recombinant ची colony white दिसून येते का insertion inactivation of the alpha नसते तर बीटा असते insertion inactivation of the glycoside enzyme by the recombinant glycoside नसते गॅलेक्टोसाइड असते त्यानंतर नॉन रिकॉम्बिनेंट बॅक्टेरिया कंटेनिंग बीटा गॅलेक्टोसाइड आणि इन्सर्शनल इनॅक्टिव्हेशन ऑफ द अल्फा नसते तर त्यामध्ये काय असते बीटा असते तर त्यामध्ये नॉन रिकॉम्बिनेंट बॅक्टेरिया कंटेनिंग बीटा गॅलेक्टोसाइड असते तर इथं रिकॉम्बिनेंट मध्ये काय असते रिकॉम्बिनेंट मध्ये काय झालेलं असते त्यामध्ये याला बीटा गॅलेक्टोसाइडला इनॅक्टिव्हेट केला जातो त्यामुळे व्हाईट कलर दिसून येते त्यानंतर 33 नंबरचा क्वेश्चन आहे डीएनए फ्रॅगमेंट जनरेटेड बाय द रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियर इज केमिकल रिएक्शन कॅन बी सेपरेटेड कसे केले जाते इलेक्ट्रोफोरेसिस रेस्ट्रिक्शन मॅपिंग सेंट्रिफ्युगेशन पॉलिमरेज चेन रिएक्शन तर आपल्याला माहिती की इलेक्ट्रोफोरेसिस त्यासाठी वापरले जाते इथिडियम ब्रोमाइड आणि यूव्ही लाईट त्यानंतर 34 नंबरचा द फिगर इन द डायग्रामेटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द E. coli vector of 3BR322 तर which one of the following given option is correctly identify the certain component कोण करेक्ट आयडेंटिफाय करते ते आपल्याला सांगायचंय तर यामध्ये बघा ए ऑप्शन काय दिला ओरिजिनल रेस्ट्रिक्शन एन्झाइम
तर हे चुकीचं दिलेलं आहे. त्यानंतर रोग रिड्यूस लो ऑस्मोटिक प्रेशर, तर ही रोग ही काय प्रोटीन कोड करते प्लाझ्मिडचं रेप्लिकेशन करण्यासाठी, ही पण चुकीचं आहे. हिंड 3 आणि ही रेस्ट्रिक्शन साइट रेस्ट्रिक्शन एन्झाइम तर ही सिलेक्टेबल मार्कर दिले, ही चुकीचं आहे. AMPR अँटी अँटीबायोटिक रेजिस्टन्स असतात, ज्याला की आपण बघत असतो की एनसीईआरटी मध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स दिले आहेत की एम्पिसिलिन टेट्रासायक्लिन, आणि ह्या सगळ्या काय आहेत रेस्ट्रिक्शन एन्झाइम. तर रोग काय प्रोटीन करते रेप्लिकेशन ऑफ द डीएनए प्लाझ्मिडचं, त्यासाठी मदत करते ते. 25 नंबरचा क्वेश्चन आहे, सिंगल स्ट्रँडेड न्यूक्लिक ऍसिड टॅग विथ द रेडिओएक्टिव्ह मॉलिक्यूल. सिंगल स्ट्रँडेड असते बघा, तर त्याला काय म्हटलं जाते, त्याला वेक्टर सिलेक्टेबल मार्कर प्लाझ्मिड का प्रोब, तर त्याला काय म्हटलं जाते प्रोब. हे डीएनए असू शकते किंवा आरएनए असू शकते, दोन्ही पण. आणि प्रोबचा वापर आपण इलायझामध्ये केला जातोय. तर त्यामध्ये 36 नंबरचा क्वेश्चन आहे, द फॉर अ ट्रान्सफॉर्मेशन मायक्रो पार्टिकल कोटेड विथ द डीएनए इज बॉम्बार्डेड विथ इन द जीन इज मेड ऑफ. मायक्रो पार्टिकल कांचे बनलेले असतात, तर त्यामध्ये सिल्वर प्लॅटिनम प्लॅटिनम झिंक सिलिकॉन प्लॅटिनम गोल्ड आणि टंगस्टन. तर क्लिअर कट मेन्शन आहे, ग्लो गोल्ड आणि जिन गन मध्ये हे काय केलं जातं वापरले जातात. त्यानंतरचा 37 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याला दिलेला आहे, काय दिला बघा, बायोलिस्टिक or the gene gun is suitable for करण्यासाठी disarming pathogen vector transformation of the plant cell constructing the recombinant DNA by joining with the vector आणि DNA fingerprinting. तर ही कायसाठी आपल्याला कारणीभूत ठरू शकते, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द प्लांट सेल मध्ये. प्लांट सेल मध्ये काय केलं जाते, गोल्ड आणि टंगस्टनचे त्याच्यावर जीनवर डेव्हलप करून ह्याच्यावर बॉम्बार्ड केलं जाते. 38 नंबरचा क्वेश्चन आहे, इन जेनेटिक इंजिनिअरिंग अँटीबायोटिक आर युज्ड. अँटीबायोटिक काय म्हणून यूज केलं जातं. पहिला ऑप्शन आहे सिलेक्टेबल मार्कर टू सिलेक्ट द हेल्दी वेक्टर ॲज अ सिक्वेन्स फ्रॉम द वेअर रेप्लिकेशन स्टार्ट टू कीप द कल्चर फ्री इन्फेक्शन. तर यामध्ये बघितलं गेलं की सिलेक्टेबल मार्कर हे त्यासाठी वापरलं जाते ट्रान्सफॉर्मरचे ग्रोथचे. तर या अँटीबायोटिक मध्ये याचा वापर केला जातो. ही 39 नंबरचा क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स ऑफ द डीएनए. तर यामध्ये आपण बघितलं की 5' GATTC आणि 5' पासून GATTC ही एक पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट, आणि हे 2020 ला आपण विचारलेला हीच क्वेश्चन. 40 नंबरचा क्वेश्चन आहे, गिवन बिलो आर द सॅम्पल ऑफ पोर्शन ऑफ द डीएनए स्ट्रँड गिविंग द बेस सिक्वेन्स ऑफ द अपोजिट स्ट्रँड विथ द स्पेशल शोन इन इट. ही काय म्हणते GATTC, आणि इकडून बी GATTC. ह्याला काय म्हणतात, रेप्लिकेशन कम्प्लिकेट डिलेशन म्युटेशन स्टार्ट कोडॉन ऍट द 5' पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स ऑफ द बेस पेअर, द पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स आहे. त्यानंतरचा 41 नंबरचा क्वेश्चन आहे, देयर इज द रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कॉल्ड ॲज इको आर1 व्हिच व्हॉट डज द को रिप्रेझेंट स्टँड फॉर. काय काय रिप्रेझेंट करते, त्यामध्ये कोलॉन, सिलोम, कोएन्झाइम आणि कोलाय. तर रिएक्शन मध्ये ई काय करते ईशान्येशिया, आणि सीओ काय करते कोलाय. त्यानंतर 42 नंबरचा क्वेश्चन आहे, एगरोज एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द सीवीड इज यूज्ड इन द स्पेक्ट्रोफोटोमेट्री टिश्यू कल्चर पीसीआर आणि जेल फोरेसिस मध्ये वापर केला जातो एग्रोजेलचा. 43 नंबरचा क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स ऑफ द डीएनए इज इझिली कट अबाउट अ मिडल बाय अ पर्टिक्युलर रिस्ट्रिक्शन एन्झाइम. तर यामध्ये आपण बघितलं पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स याच्यावर साधा क्वेश्चन आलेला आहे. तर पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं की 3' to 5' to 3' काय असते GATTC आणि 5' to 3' काय असते GAATTC. तर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 44 नंबरचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज युज्ड ॲज अ वेक्टर फॉर द क्लोनिंग इनटू द हायर ऑर्गॅनिझम. तर बफलो व्हायरस, सॅल्मोनेला टायफिडम, रायझोझम नॅग्रिकॅन्स आणि रेट्रोव्हायरस. तर हायर ऑर्गॅनिझम मध्ये जे आपल्याला वापरले जाते तर रेट्रोव्हायरस वापरले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे आपण ते बघणार आहोत 45 नंबरचा क्वेश्चन. तर डीएनए और आरएनए सेगमेंट टॅग विथ रेडिओएक्टिव्ह मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज वेक्टर, प्रोब, क्लोन, डीएनए. तर प्रोब आपण आता बघितलेलं की त्याचा इलायझा मध्ये वापर केला जातो, दोनदा क्वेश्चन पडला. त्यानंतरचा 46 नंबरचा क्वेश्चन आहे, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आर द एन्झाइम व्हिच काय करते बघा, मेक्स कट ऑफ स्पेसिफिक पोझिशन विदिन द डीएनए मॉलिक्यूल, रिकॉग्नाइज अ स्पेसिफिक न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स फॉर द
binding of the DNA ligase. त्यानंतर CA restriction, restrict the action of the enzyme DNA polymerase, remove a nucleotide from the end of the DNA. त्यामध्ये आपल्याला काय restriction enzyme साठी काय करेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचे ते मेक द कट इन द स्पेसिफिक पोझिशन विदिन द DNA रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस करते. तर ही काय करते रेस्ट्रिक्शन एक्झोन्यूक्लियस काय करत असते ऑप्शन डी जे दिलेलं ते करत असते. त्यानंतर 47 नंबरचा क्वेश्चन आहे इन अ जेनेटिक इंजिनिअरिंग अ डीएनए फ्रॅगमेंट ऑफ द जीन ऑफ इंटरेस्ट इज ट्रान्सफर्ड टू द होस्ट सेल थ्रू अ वेक्टर. Consider a following four agent in this regard and select the correct option about which the one or more of these are used as vector. कोण कोण वेक्टर म्हणून काय केलं जाते यूज केलं जाऊ शकते. त्यामध्ये बघा बॅक्टेरियम, प्लाझ्मोडियम आणि बॅक्टेरियोफेज. याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचंय की कोण कोण वेक्टर म्हणून यूज केलं जाते. तर बॅक्टेरिया कसा वेगळा यूज केला जाऊ शकते वेक्टर म्हणून तर हे चुकीचं आहे. प्लाझ्मिड आपण माहिती की वेक्टर म्हणून यूज केलं जाते. प्लाझ्मोडियम बी मलेरियल पॅरासाइट आहे त्यामुळे ही पण काय यूज केलं जाऊ शकत नाही. आणि बॅक्टेरियोफेज काय व्हायरस आपण यूज करू शकतो. व्हायरस कारण की इनसाइडला व्हायरस मेटाबोलाइज करू शकतो त्यामुळे व्हायरस आपण यूज केलं. बॅक्टेरियोफेज काय करणार आहे बॅक्टेरियावर राहणारा व्हायरस आहे हे आपण यूज करू शकतो. त्यानंतर बघा बॅक्टेरिया काय करणार आहे इंटिग्रेट होणार नाही. बॅक्टेरियल प्लाझ्मोडियम काय करणार नाही डीएनए शी इंटिग्रेट होणार नाही त्यामुळे यांना वापरू शकत नाही आपण. पण ही प्लाझ्मिड आणि व्हायरस आपण इंटिग्रेट होऊ शकते तर त्यामुळे ही वापरले जाते. 48 नंबरचा क्वेश्चन आहे पॉलीइथिलीन ग्लायकॉल इज द मेथड युज्ड फॉर काय मेथड वापरली जाते. तर बघा biodiesel production, seedless food production, energy production from sewage and genes transfer without vector. त्यासाठी genes transfer without vector 2009 मध्ये आलेले क्वेश्चन आहे ध्यान ठेवावं लागेल. तर ऑप्शन सी ट्रान्सफर विदाउट द वेक्टर साठी वापरले जाते. 49 नंबरचा which one of the following is commonly used in the transfer of the foreign DNA into a crop plant. क्रॉप प्लांट मध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं मेलिग्नोडाइन Chin, Eucognata, Agrobacterium tuberculosis, Penicillium, Ephansum and Trichoderma Harzineum यापैकी कोणचा वापरला जात आहे. तर Agrobacterium tuberculosis TI प्लाझ्मिड म्हणून आपण तीनदा क्वेश्चन बघितला आहे. त्यानंतर इन जेल इलेक्ट्रोफोरेसिस इज युज्ड फॉर द त्यासाठी वापरला जाते बघा कन्स्ट्रक्शन ऑफ द रिकॉम्बिनेंट डीएनए बाय द joining with the cloning vector. So isolation of the DNA molecule, cutting a DNA into fragment and separation of the DNA fragment according to their size. तर यामध्ये आपल्याला माहिती की सेपरेशन त्याच्या DNA साइज नुसार काय होते सेपरेट होत असते. हे आपण ऑप्शन मध्ये 2-3 वेळा हे ऑप्शन बघितलाय. त्यानंतर 51 नंबरचा क्वेश्चन आहे बघा लिंकिंग ऑफ द अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन्स विथ द प्लाझ्मिड वेक्टर बिकेम पॉसिबल. त्यामुळे पॉसिबल झालं डीएनए पॉलिमरेज एक्झोन्यूक्लियस लायगेज आणि एंडोन्यूक्लियस त्यामध्ये डीएनए लायगेज ही आपल्यासाठी वापरला जाते आणि महत्त्वाचा एन्झाइम आहे. त्यानंतर रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस सिंथेसाइज डीएनए कट द डीएनए मॉलिक्यूल रँडमली cut the DNA molecule at the specific site restrict the synthesis of the DNA inside the nucleus. तर यामध्ये ऍट अ स्पेसिफिक साइटला ते काय करत असते कट करत असते ज्याला की पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स पण म्हटलं जाते. तर आपण पुढला क्वेश्चन बघू आता. पुढला क्वेश्चन आहे 53 नंबरचा क्वेश्चन ज्यामध्ये two microbes are found very useful in genetic engineering. कोण कोण जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये युजफुल ठरते. क्राउन बॉल बॅक्टेरियम कॅनोरॅबिडेज इलेगन्स हे आपल्याला कुठे दिलंय बघा. हे आपल्याला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सच्या ह्यूमन जीनोम प्रोडक्ट मध्ये दिलंय की ही नॉन पॅथोजेनिक नेमॅटोड आहे. त्यानंतर इसेचिया कोलाई एगरोबॅक्टेरियम ट्यूबिफिशियन विब्रियो कोलरी अँड टेल विथ अँड टेल्ड बॅक्टेरियोफेज डिप्लोकोकस आणि स्यूडोसोमस हे आपल्याला. तर यामध्ये इसेचिया कोलाई आणि एगरोबॅक्टेरियम ट्यूबिफिशियन आपल्याला जनरली चॅप्टर वाचतानाच कळते की ही दोन आपल्याला काय केले जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये महत्त्वाचे आहेत. 54 नंबरचा क्वेश्चन आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आर प्रेझेंट इन द mammalian cell for degradation of the DNA into the cell dyes are used in the genetic engineering for the ligating DNA molecule. ligating साठी तर नाही कारण की ligase वापरले जाते. are used in the in vitro DNA synthesis
डीएनए सिंथेसिस नसते, तर डीएनए सिंथेसिस थोडंच काम असते. तर त्यामध्ये आर सिंथेसाइज बाय द बॅक्टेरिया पार्ट ऑफ देअर डिफेन्स मेकॅनिझम. त्या बॅक्टेरियामध्ये काय करते, जर कुणी व्हायरल इन्फेक्शन झालं तर त्याच्या डीएनए कट करण्याचं काम कट करून करून त्या व्हायरल इन्फेक्शनला नाहीच करून टाकते. त्यामुळे याला काय म्हटलं जाते, तर सिंथेसाइज बाय द बॅक्टेरिया पार्ट ऑफ देअर डिफेन्स मेकॅनिझमचा पार्ट असते. त्यानंतरचा 55 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये टीआय प्लाझ्मिड इज ऑफ्टन युज्ड फॉर मेकिंग ट्रान्सजेनिक प्लांट. द प्लाझ्मिड फाउंड इन प्लाझ्मिड काय असते, काय असते, कुणाचं असते, Azotobacter ribosome of the root of the leguminous plant Agrobacterium and is for the 2 millimeter प्लाझ्मिड. त्यामध्ये Agrobacterium TI प्लाझ्मिड मध्ये वापरला जाते. 56 नंबरचा क्वेश्चन आहे, मोस्ट ट्रूली स्टडीड ऑफ द नोन बॅक्टेरिया प्लांट इंटरॅक्शन इज द. तर यामध्ये काय असते, सायनोबॅक्टेरियल सिम्बायोसिस विथ द aquatic फर्न. दुसरा आहे बॉल फॉर्मेशन ऑफ द सर्टन एंजिओस्पर्म बाय द ॲग्रोबॅक्टेरियम. त्यानंतरचा नोडुलेशन ऑफ द सेसबानिया स्टेम विथ द नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. आणि त्यानंतरचा ऑप्शन आहे की प्लांट ग्रोथ स्टिम्युलेशन बाय द फॉस्फेट स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया. तर म्हणजे त्यामध्ये जी बॉल फॉर्मेशन रूट नेड्युल फॉर्मेशन होत असते एंजिओस्पर्म बाय द ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफिशियन. तर ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफिशियन करत असते. एक 57 नंबरचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरिया हॅड बी एक्सटेन्सिव्ह यूज इन जेनेटिक इंजिनिअरिंग वर्क इन द प्लाझ्मिड. तर कोण वापरलं जाते, कोलेस्टेरियम स्पेक्टिकम, झॅन्थोसोमा सिट्री, त्यानंतर बॅसिलस कोएगुलेन्स आणि ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफिशियन. तर यामध्ये आपण आताच ऑप्शन बघितलेला की ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफिशियन वापरला जाते. 58 नंबरचा, विच वन ऑफ द फॉलोइंग एन्झाइम यूज्ड टू जॉइन द बिट ऑफ द डीएनए, लायगेज, प्रायमेज, डीएनए पॉलिमरेज आणि एंडोन्यूक्लिएज. त्यामध्ये लायगेज काय केलं जाते, यूज केला जाते. 4 ते 5 वेळा हे क्वेश्चन आपल्याला रिपीट होताना दिसलाय. 59 नंबरचा, म्युटेट ऑफ द T4 बॅक्टेरियोफेज R2 phase 2b lies the E. coli, but the two strains of the R2X and R2Y are mixed. They are like E. coli. What may be the possible reason? तर ह्याच्यामध्ये काय असते, पॉसिबल रिझन काय असते, यामध्ये R2Y, R2X आणि R2Y मिक्स होणे E. coli मध्ये. तर त्यासाठी पॉसिबल रिझन आपल्याला सांगायचं. तर ऑप्शन नंबर A दिलाय, bacteriophage transformed into while it is not mutated. Both strains have a similar condition, similar strong, and both strains have a different system. आता यामध्ये काय असणार आहे, बॅक्टेरियोफेज मधलं जे T4R2 फेज होते त्यामुळे होते E. coli मध्ये, कारण की दोन मध्ये काय असणार, सिस्टम तर वेगळे असणार ना, स्ट्रेन पण वेगळे. व स्ट्रेन काय असणार आहे, स्ट्रेन काय डिपेंड केलं जाते, ह्याच्या फॉर्म्युल्यावर स्ट्रेन डिफाइन केलं जाते R12X आणि R2Y. त्यांचे स्ट्रेन वेगळे आहेत आणि सिस्टम स्ट्रेन वेगळे असले की सिस्टम वेगळे राहावंच लागणार आहे. त्यामुळे त्याचा ऑप्शन होत आहे. त्यानंतरचा क्वेश्चन जे आपल्याला दिलाय 7 नंबरचा क्वेश्चन आहे, which of the following DNA has a specific places, specific cut at the specific places? E. coli restriction endonuclease 1, ligase, exonuclease, alkaline phosphate. त्यामध्ये आपण किती तरी क्वेश्चन बघितले की E. coli restriction endonuclease 1 काय करत असते, कट करत असते. Maximum number of the base in the plasmid discovered so far. तर किती बेस आपण प्लाझ्मिड मध्ये एक्सपेक्ट करू शकतो. तर यामध्ये पहिला ऑप्शन आहे 50 किलो बेस, 500 किलो बेस, 5000 किलो बेस आणि 5 किलो बेस. तर यामध्ये आपल्याला माहिती एनसीईआरटी, आउट ऑफ एनसीईआरटी 500 किलो बेस आपण वापरू शकतो. त्यानंतर जे 62 नंबरचा क्वेश्चन आहे, प्लाझ्मिड हॅड बीन यूज्ड ॲज अ वेक्टर बिकॉज. कायमुळे यूज करू शकतो आपण, इट हॅज अ सर्क्युलर डीएनए व्हिच हॅज कॅपॅसिटी टू जॉइन द यूकॅरियोट डीएनए. इट कॅन बी मूव्ह बिटवीन प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट सेल. त्यानंतर 3 नंबरचा, बोथ एंड ऑफ द शो रिप्लिकेशन. इट हॅज द अँटीबायोटिक रेजिस्टन्स. कायमुळे आपण त्याला काय केलं जाते, वापरलं जाते. त्यामध्ये ही इंटिग्रेट होऊ शकते, कॅपॅसिटी टू जॉइन ऑफ द यूकॅरियोट डीएनए त्यामध्ये इंटिग्रेट होऊ शकतो म्हणून वापरलं जाते. त्यानंतर 63 नंबरचा क्वेश्चन आहे, द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन in the plasmid DNA other than the initiation is controlled by the त्या mitochondrial gene, plasmid gene, bacterial gene आणि none of these. तर त्यामध्ये जी बॅक्टेरियल जीन असते त्याने पण या प्लाझ्मिड काय केलं जाते, कंट्रोल केलं जाते. त्यानंतर 64 नंबरचा क्वेश्चन आहे, recombinant DNA is achieved by the cleaving the
प्रो डीएनए पाहिजे. क्रेविंग कोणी केली होती? लायगेज, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, प्राइमेज आणि एक्झोन्यूक्लियस. तर यामध्ये आपल्याला माहिती की क्लिविंग कोणी केली जाते? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने. क्लिविंग म्हणजे तोडणे. तर 65 नंबरचा टू बॅक्टेरिया आर फाउंड टू व्हेरी युजफुल इन द जेनेटिक इंजिनिअरिंग. रिपीट झाला क्वेश्चन. नायट्रोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, डिप्लोकोकस, नायट्रोसोमस आणि के ब्लॅसिला आणि इसेन्शिया ॲग्रोबॅक्टेरियम. तर रिपीट क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन. तर इसेन्शिया कोलाई ॲग्रोबॅक्टेरियम वापरलं जाते. तर 66 नंबरचा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आर युज्ड इन द इन व्हायट्रो डीएनए सिंथेसिस used in the genetic engineering synthesized by the bacteria present in the mammalian cell for the degradation of the DNA. तर यामध्ये used in the genetic engineering मध्ये आपण बघत असतो molecular scissor म्हणून. 67 नंबरचा reason of the enzyme are used in the genetic enzyme. Restriction enzyme are the used in the genetic engineering because they can cut a DNA to specific base sequence. They are nucleases that cut a DNA variable size. They can degrade harmful protein. They can be joined different fragments. Joined ला नसतं. They can cut a DNA at the specific sequence. करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतरचा जी टॉपिक आहे तो काय आहे? प्रोसेस ऑफ द रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी. तर त्याची प्रोसेस काय असते? त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, मेज द ऑर्गॅनिझम युज्ड इन द बायोटेक्नॉलॉजी. बॅसिलस प्युरोजेनेसिस काय वापरला जाते? बॅसिलस प्युरोजेनेसिस. आता एक एक करून काय करू आपण, याला मॅच करत जाऊ. तर बॅसिलस प्युरोजेनेसिस वापरला जातं क्रायप्रोटीन, क्राय1 बॉल 1 आणि कॉटन बॉल 1 यासाठी वापरलं जाते. त्यानंतर थर्मस ऍक्टिव्हेटर्स ही कशासाठी वापरला जाते? तर ही डीएनए पॉलिमरायझेशन साठी वापरला जाते पीसीआर मध्ये. त्यानंतर ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफिकेशन. ॲग्रोबॅक्टेरियम ट्युबिफिकेशन कशासाठी होते? क्लोनिंग वेक्टर, क्लोनिंग करण्यासाठी काय केलं जाते? वेक्टर टीआय प्लाझमिड मध्ये. आणि सॅल्मोनेला टायफिनम मध्ये वापरला जाते. तर कन्स्ट्रक्शन ऑफ द फर्स्ट आरडीएनए मॉलिक्यूल कन्स्ट्रक्शन साठी सॅल्मोनेला टायफिनम वापरला जाते. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा 2020 मध्ये 6वा क्वेश्चन या चॅप्टर मधून 2020 मध्ये पडलेला आहे. त्यानंतर 69 नंबरचा क्वेश्चन, द डीएनए प्रेसिपिटेशन आउट ऑफ द मिक्सचर ऑफ द बायोमॉलिक्यूल कॅन बी अचीव्ड बाय द ट्रीटमेंट. कोणासोबत ट्रीटमेंट करू शकतो प्रेसिपिटेट करण्याची? चिल्ड क्लोरोफॉर्म, आयसोप्रोपॅनॉल, चिल्ड इथेनॉल, मिथेनॉल ॲट अ रूम टेम्परेचर. ही क्लिअर कंडिशन दिलं की चिल्ड इथेनॉल बरोबर त्याला ट्रीट करावं लागतंय. 70 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याला काय, विच वन ऑफ द फॉलोइंग इक्विपमेंट इज इसेन्शियली रिक्वायर्ड फॉर द ग्रोइंग microbe on the large scales for the industrial production of the enzyme? Bioreactor, building to develop sludge digester आणि industrial ओव्हन. तर यामध्ये माहिती आपल्याला की बायोरिएक्टर आपल्याला दिलेले तर की स्टॅगर्ड बायोरिएक्टर ऑक्सिजन प्रोव्हाइड करते. ती आपल्याला दोन टाईपचे बायोरिएक्टर आणि सिंपल बायोरिएक्टर आपल्याला लास्ट पेज वर दिलेले आहेत. त्यानंतर 71 नंबरचा क्वेश्चन आहे, द करेक्ट ऑर्डर ऑफ द स्टेप इन द पॉलिमरेज चेन रिएक्शन. तर एक्सटेन्शन, डिनॅच्युरेशन, एनेलिंग एक्सटेन्शन, डिनॅच्युरेशन एक्सटेन्शन, एनेलिंग, डिनॅच्युरेशन, एनेलिंग आणि एक्सटेन्शन. त्यासाठी एक ट्रिक ध्यानात ठेवायची, काय? डी ए टी ई. डी कायसाठी वापरलं जाते? डिनॅच्युरेशन. ए कायसाठी? डेट ध्यानात ठेवायचे. ए कायसाठी? एनेलिंग साठी. आणि लास्टचा ई कायसाठी? DATE. ई कायसाठी? एक्सटेन्शन साठी. आणि मधलं जे टी काय लागलंय टॉप पॉलिमरेज ह्यात वापरला जातो, त्यामुळे ध्यानात ठेवायचं. तर ही झाली ट्रिक. 72 नंबरचा क्वेश्चन आहे, द प्रोसेस ऑफ सेपरेशन अँड द प्युरिफिकेशन ऑफ द एक्सप्रेस प्रोटीन बिफोर मार्केटिंग इज कॉल्ड एज. तर काय म्हटलं जातं? डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग, बायो प्रोसेसिंग, पोस्ट प्रोडक्शन प्रोसेसिंग आणि पोस्ट प्रोडक्शन प्रोसेसिंग आणि अपस्ट्रीम प्रोसेसिंग. यामध्ये आपल्याला दिलेला एक क्लिअर कट डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग म्हटलं जाते. त्यानंतर 73 नंबरचा स्ट्राइड टँक बायोरिएक्टर had been designed for त्यासाठी purification of the product, addition of the preservative in the product, availability of the oxygen throughout the process साठी आणि ensuring anaerobic condition in the culture, the availability of the oxygen throughout the process साठी ह्याचा काय केलं जाते? वापर केला जातो. तर नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे 74 नंबरचा क्वेश्चन. तर त्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, which of the following is not a component of the downstream process. लास्ट ला केलं जाते सेपरेशन, प्युरिफिकेशन, प्रिझर्वेशन आणि एक्सप्रेशन. तर यामध्ये आपल्याला माहिती की ही सगळी इंडस्ट्रीमध्ये वापरली जाणारी प्रक्रिया आहे. एक्सप्रेशन करायची गरज नसते, त्याला काय असते? ही तीन प्रोसेस करावं लागतात, प्युरिफिकेशन, सेपरेशन आणि
प्रिझर्वेशन. त्यानंतरचा 75 नंबरचा क्वेश्चन आहे टॉक पॉलिमरेज एन्झाइम आर ऑब्टेन फ्रॉम बॅसिलस सबटायटिलिस स्युडोसोमा पुटिडा थर्मस ॲक्विटस आणि थायोबॅसिलस फेरोडॉक्सियम. तर थर्मस ॲक्विटस हे आहे टेम्परेचर रेजिस्टन्स बॅक्टेरियापासून याला काय केलं जाते ऑब्टेन केलं जाते जी पीसीआर मध्ये वापरलं जाते. 77 नंबरचा analysis of the chromosomal DNA using the southern hybridization technique is does not use कोणी यूज केली जात नाही. तर ह्यामध्ये बघा इलेक्ट्रोफोरेसिस, बोल्टिंग, ऑटो रेडिओग्राफी आणि पीसीआर. तर पीसीआर मध्ये ह्याचा वापर केला जात नाही. काय साऊदर्न हायब्रिडायझेशन ते इलेक्ट्रोफोरेसिस, बोल्टिंग, ऑटो रेडिओग्राफी मध्ये ह्याचा वापर केला जाते. त्यानंतर 77 नंबरचा क्वेश्चन आहे इन विट्रो क्लोनल प्रोपगेशन इन द प्लांट इज कॅरेक्टराइज्ड बाय एक पीसीआर आणि आरएपीडी, नॉर्थर्न बोल्टिंग, इलेक्ट्रोफोरेसिस अँड द एचपीएलआय आणि मायक्रोस्पोरी. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की पीसीआर आणि आरएपीडी मध्ये काय केलं जातं इन व्हाईट क्लोनल प्रोपगेशन इन द प्लांट इज कॅरेक्टराइज केलं जाते. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 78 which one of the following is not correctly matched with the organism and cell all degrading enzyme. तर बघा अल्गे मध्ये मेथायलेस, फंगाय मध्ये कायटेनेस, बॅक्टेरिया मध्ये लायसोझोम आणि प्लांट सेल मध्ये सेल्युलर. तर ही तीन आपल्याला दिलेले आहेत. अल्गेचं काय ऑप्शन आहे चुकीचं आहे. त्यानंतरचा 79 नंबरचा क्वेश्चन आहे ड्युरिंग द प्रोसेस ऑफ आयसोलेशन ऑफ द डीएनए शील्ड इटोलियल ऍडेड केलं जाते. त्यासाठी प्रेसिपिटेड डीएनए ब्रेक open the cell, release DNA, facilitate the action of the restriction enzyme, remove proteins such histones. तर आपण रिपीट क्वेश्चन आहे प्रेसिपिटेट करण्यासाठी वापरला जाते ही आपल्याला दिलं आहे यासाठी. 80 नंबरचा क्वेश्चन आहे पीसीआर अँड रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमरेज आर मेथड फॉर. तर पीसीआर काय म्हणते आणि रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमरेज त्यासाठी वापरलं जाते. तर 80 नंबरचा क्वेश्चन आहे. तर त्यामध्ये बघा ऑप्शन काय दिलेले आहेत आपल्याला. ऑप्शन दिलेले स्टडी ऑफ एन्झाइम, जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन, डीएनए सिक्वेन्सिंग आणि जेनेटिक फिंगरप्रिंटिंग साठी वापरले. तर पीसीआर ही टेक्निक जेनेटिक इंजिनिअरिंग फिंगरप्रिंटिंग मध्ये वापरली जाते कारण की ऍम्प्लिफिकेशन करायचं असते ना डीएनए सम, कारण की आपल्याला क्रिमिनल ओळखायचं असते. त्यानंतर 81 नंबरचा क्वेश्चन आहे which one is the true statement regarding to DNA polymerase used in the PCR. It is used to ligand introducing DNA precipitate in the cell. It is served as the selectable marker. It is isolated from the virus and last option it remains active at the high temperature. तर ही काय करते जी ट्रू रिगार्डिंग टू द डीएनए पॉलिमरेज काय करते की हाय टेम्परेचर दिलं तरी काय करते ते ऍक्टिव्ह राहते त्यामध्ये, त्यामुळे ते काय वापरलं जाते पीसीआर मध्ये. नंतर 82 नंबरचा क्वेश्चन आहे द फिगर्स टू आर द स्टेप ए बी सी पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या सिलेक्ट द ऑप्शन करेक्ट रिगार्डिंग टू टुगेदर व्हॉट इट रिप्रेझेंट. तर बघा डी ए बी सी दिलंय ए बी सी, तर मी सांगितलं डी ए टी डेट ध्यानात ठेवायचं. डी काय साठी डिनॅचुरेशन, बी आणि डी ए काय साठी ए एनिलिंग साठी आणि टी काय साठी टॉक पॉलिमरेज वापरलं जाते आणि ई काय साठी ई जाते ही इलॉंगेशन साठी. तर यामध्ये बघा बी काय डिनॅचुरेशन नाही, बी काय एनिलिंग आहे. त्यानंतर ए डिनॅचुरेशन ऍट द टेम्परेचर, ए डिनॅचुरेशन आहे. पुढचा ऑप्शन बघू सी एक्सटेंशन इन प्रेझेन्स ऑफ द ही स्टेबल डीएनए पॉलिमरेज आणि डी ऑप्शन काय दिला आपल्याला एनिलिंग विथ द टू सेट ऑफ द डीएनए. तर त्यामध्ये बघा आताच आपण क्वेश्चन बघितलं की ही स्टेबल डीएनए पॉलिमरेज वापरला जाते आणि सी काय आपल्याला माहिती स्टेप ही इलॉंगेशनची स्टेप आहे एक्सटेन्शनची किंवा इलॉंगेशनची. तर ही डिनॅचुरेशन आहे, ही एनिलिंग आहे, ही इलॉंगेशन आहे. तर ह्यामध्ये ऑप्शन बट सी इज द करेक्ट. ए इज द डिनॅचुरेशन ॲट द टेम्परेचर अबव्ह द 50 डिग्री नसते ना त्याच्यामध्ये, त्यामुळे ही काय चुकीचा ऑप्शन आहे. आणि लास्टचा ऑप्शन आहे काय लास्टचा क्वेश्चन आहे स्ट्रँड बायोरिएक्टर हॅड बी डिझाईन फॉर. ही डबल क्वेश्चन आणि पडलेला आहे. एडिशन of the preservative to the product, purification of the product, ensuring anaerobic condition in the culture vessel and last the availability of the oxygen throughout the process. त्यामध्ये availability of the oxygen throughout the process साठी काय केलं तर ते स्ट्राइड टँक बायोरिएक्टर यामध्ये वापरले जाते. तर अशा प्रकारच्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये
बाय.